वृश्चिक राशी 2 ते 8 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशीफल। वृश्चिक राशी फेब्रुवारी महिन्याचा हा पहिलाच आठवडा। ज्योतिषशास्त्रानुसार 2 ते 8 फेब्रुवारी पर्यंत हा नवीन आठवडा असणार आहे। या आठवड्यात तुमच्या राशीचे भाग्य उजळणार आहे। या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे। तसेच अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत। फेब्रुवारी महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊ। वृश्चिक राशी हा आठवडा तुमच्यासाठी खूप अनुकूल राहील। या आठवड्यात तुम्ही घेतलेल्या कोणत्याही सहली यशस्वी होतील। तथापि कुटुंबासह देखील तुम्हाला एकटे वाटू शकते आणि तुमचे मन अस्वस्थ असेल। कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा। आठवड्याच्या शेवटी तुमच्या अंतर्ज्ञानाचे अनुसरण करणे आणि निर्णय घेणे तुम्हाला आनंद देईल। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अदम्य धैर्य, ऊर्जा आणि चिकाटीचे प्रतीक आहे। तुमच्या राशीचा अधिपती 3ऱ्या घरात उच्च असलेला मंगळ तुम्हाला प्रचंड शक्ती प्रदान करत आहे। चंद्र 2 फेब्रुवारी रोजी सिंह राशीत आठवड्याची सुरुवात करेल, जिथे तो केतू सोबत ग्रहण करेल। त्यानंतर चंद्र आठवड्याच्या मध्यात कन्या राशीत आणि आठवड्याच्या शेवटी 7 ते 8 फेब्रुवारी रोजी तुळ राशीत संक्रमण करेल। ग्रहांची संरचना अत्यंत शक्तिशाली आहे। तुमच्या शौर्य आणि लहान भावंडांचे घर असलेल्या मकर राशीत सूर्य, शुक्र, बुध आणि उच्च मंगळ यांचा 4 ग्रहांचा संयोग तयार झाला आहे। या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांना तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये तीक्ष्णता आणि उत्साह दोन्ही येतील। या आठवड्यात खोलवर आणि बदलाचे संकेत आहेत। तुमचे आरोग्य उत्साही राहील, परंतु तुमचा राग नियंत्रणात ठेवा। अचानक संपत्तीमध्ये फायदा किंवा खर्च होण्याची शक्यता आहे। तुमच्या कामात आणि व्यवसायात गोपनीय योजना यशस्वी होतील। तुमच्या करिअर आणि स्पर्धा परीक्षांमध्ये कठीण विषयांवर तुमची पकड मजबूत होईल। तुमच्या प्रेमजीवनात भावना तीव्र असतील आणि संतुलन आवश्यक आहे। प्रवास एखाद्या रहस्यमय किंवा आध्यात्मिक ठिकाणी असू शकतो। तुमच्या दृढ निश्चयामुळे तुमच्या कुटुंबात आणि समाजात तुम्हाला आदर मिळेल। तुमच्या मुलांच्या स्वभावात सकारात्मक बदल दिसून येतील। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सुरुवातीला हा आठवडा थोडा धावपळीचा असू शकतो, परंतु शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल। याचा अर्थ असा की काही अडथळे आणि अडचणी असूनही हा आठवडा तुमच्या करिअर आणि व्यवसायासाठी फायदेशीर आणि प्रगतिशील राहील। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला व्यवसायाच्या उद्देशाने लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो। या काळात तुम्हाला बाजारात तुमच्या स्पर्धकांकडून कडक स्पर्धेचा सामना करावा लागेल। तथापि आठवड्याच्या मध्यापर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल आणि आठवड्याच्या अखेरीस तुम्ही इच्छित नफा मिळवू शकाल। जर तुम्ही बऱ्याच काळापासून नवीन प्रकल्प सुरू करू इच्छित असाल तर या आठवड्याच्या अखेरीस ही इच्छा पूर्ण होऊ शकते। या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील। आठवड्याच्या उत्तरार्धात घरात शुभ कार्यक्रम, उत्सव इत्यादी घडू शकतात। या काळात तुम्हाला जवळच्या मित्रांकडून उदार पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे। प्रेमसंबंध अनुकूल राहतील। तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकेल। तुमचे कुटुंब तुमच्या लग्नाला सहमती देऊ शकेल। तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील। पती पत्नीमध्ये समन्वय चांगला राहील। या आठवड्याची सुरुवात रचनात्मक आणि आध्यात्मिक दृष्ट्या प्रवृत्तीने होते। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही धार्मिक, आध्यात्मिक किंवा आत्मपरीक्षणात्मक क्रियाकल्पांकडे आकर्षित होऊ शकता। या अंतर्गत संतुलनामुळे भावनिक समाधान आणि मानसिक स्पष्टता येते। मुलांकडून किंवा कुटुंबातील लहान सदस्यांकडून मिळालेला पाठिंबा तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि तुम्हाला नवीन ऊर्जेने भरतो। त्यांची प्रगती किंवा यश तुम्हाला अभिमान आणि आशावादी वाटू शकते। एकंदरीत आठवड्याची सुरुवात भावनिकदृष्ट्या उन्नत आणि उद्देशपूर्ण वाटते। आठवड्याच्या मध्यात प्रवेश करत असताना कामाशी संबंधित परिस्थिती हळूहळू सुधारू लागते। भूतकाळातील चिंता किंवा ताण कमी होऊ शकतो। तुमचा संपर्क प्रभावशाली किंवा अनुभवी व्यक्तींशी येतो, जे मार्गदर्शन, पाठिंबा किंवा तुमच्या करिअर मार्गावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या संधी देतात। विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करणे सोपे जाते आणि व्यावसायिकांना सहज कामाचा अनुभव येतो। या टप्प्यात प्रेमसंबंधांनाही गती मिळते, ज्यामुळे व्यस्त दिवसांमध्ये भावनिक उबदारपणा येतो। आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक आणि सामाजिक मान्यता विषय प्रमुख बनतात। तुम्हाला समाज किंवा व्यावसायिक वर्तुळातून सन्मान, आदर किंवा प्रशंसा मिळू शकते। तथापि अंतर्गत गोंधळ किंवा आत्मशंकेचे क्षण अजूनही उद्भवू शकतात, विशेषतः मोठे निर्णय घेताना। आठवड्याचा शेवट सावधगिरी बाळगण्यास प्रोत्साहित करतो। खर्च वाढू शकतो आणि भावनिक संवेदनशीलता वाढते। संयम, विवेक आणि भावनिक संतुलन राखून तुम्ही आठवड्याचा शेवट अधिक मजबूत आणि शहाणा कराल। या आठवड्यात
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी प्रेम आणि नातेसंबंध भावनिक बळाचा एक महत्त्वाचा स्रोत आहेत. आठवड्याची सुरुवात भावनिक उबदारपणा, प्रेम आणि तुमच्या जोडीदारासोबत जवळीक आणते. विवाहित लोकांना परस्पर पाठिंबा, समजूतदारपणा आणि प्रेमसंबंध आवडतात. प्रेमींना भावनिक सुरक्षितता आणि आनंदाचा अनुभव येतो, ज्यामुळे भावनिक वचनबद्धता वाढवण्यासाठी हा काळ अनुकूल ठरतो. आठवड्याच्या मध्यात प्रेमसंबंध अधिक दृढ होतात. तुम्हाला अर्थपूर्ण संभाषणे, सामायिक योजना किंवा विश्वास मजबूत करणारे जवळीकीचे क्षण अनुभवता येतील. अविवाहितांना भावनिकदृष्ट्या आत्मविश्वासाने आकर्षक वाटू शकते, ज्यामुळे स्वाभाविकपणे लक्ष वेधले जाऊ शकते. या काळात कौटुंबिक आधार देखील भावनिक कल्याणात सकारात्मक योगदान देतो. या आठवड्यात शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत उत्साहवर्धक प्रगती दिसून येते. आठवड्याच्या सुरुवातीला विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या चांगली कामगिरी करतात. एकाग्रता आणि प्रेरणा सुधारल्याने त्यांना फायदा होतो. परीक्षा किंवा स्पर्धांची तयारी करणाऱ्यांना शिस्तबद्ध प्रयत्नांमुळे अनुकूल निकाल मिळतात. आठवड्याच्या मध्यात व्यावसायिकांना कामाच्या परिस्थितीत सुधारणा दिसून येते. कामाशी संबंधित चिंता कमी होते आणि उत्पादकता वाढते. तुम्हाला वरिष्ठ मार्गदर्शक किंवा प्रभावशाली संपर्कांकडून मार्गदर्शन मिळू शकते, जे तुमच्या करिअरची दिशा स्पष्ट करण्यास मदत करतील. व्यावसायिकांना हा काळ विस्ताराचे नियोजन करण्यासाठी, नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी किंवा धोरणात्मक भागीदारी तयार करण्यासाठी अनुकूल वाटतो. या आठवड्यात आर्थिक बाबी हळूहळू सुधारतील. सुरुवातीला उत्पन्न स्थिर राहते आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन आशादायक वाटते. आठवड्याच्या मध्यात मुदत ठेवी, म्युच्युअल फंड किंवा बचत योजना यासारख्या सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते. तुम्हाला कुटुंब किंवा सासरच्या लोकांकडूनही आर्थिक मदत मिळू शकते. एकंदरीतच पाहता, ध्यान किंवा आध्यात्मिक पद्धती भावनिक संतुलन आणि शारीरिक चैतन्य पुनर्संचयित करण्यास या आठवड्यात मदत करेल. एकंदरीतच हा आठवडा वृश्चिक राशीसाठी उत्तम असेल.